लोड शेडिंगचा प्रॉब्लेम वाटतोय. पप्पाला सांगायला लागेल इथं लाईट आणून द्यायला. Good afternoon, students. Today I'm going to teach all of you how to learn Excel. Are you ready for it? Okay. So आज मी तुम्हाला शिकवणार आहे एक्सेल मध्ये आपण आपला खर्च कसा दाखवू शकतो. ओके. आता ही एक्सेल शीट आहे आणि मी आता सगळ्यांना विचारणार तुमचा डेली एक्सपेन्स. यू येस यू 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 ब्लॅक शर्ट येस. रोज असं येतात का वर्गात तुम्ही? हो, पहिल्यापासून आमच्या बाबा, आमची ताई, आमचे काका सगळं आमच्या पंजोबापासून सगळं सोनं घालतात. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता मला सांग तुझा आता मी तुम्हाला सोनं, बांगड्या, व्हेरी गुड. मला एक सांग. चैनी. कळलं मला. थँक्यू. दादाने कानात बाल्या पण घातल्यात सोन्याच्या. तू शिकवतं का इथे उभा राहून? कमी शिकू? बर. आता मला सांग तुझा डेलीचा खर्च. समज तू रोज येतो कॉलेजला येतोस म्हणजे तुझ्या जेवणाचा खर्च. आता परवाचीच गोष्ट आहे. भाऊजी आलतं, पप्पानी 10 किलो मटन 5 किलो चिकन आणला. त्याचं काहीतरी 7,500 का 8,000 गेलं. अरे तसं नाही. जे तुझं डेली एक्सपेन्स आहे बस रिक्षा जे तू ट्रॅव्हल करतो. बस बीसचं काही टेन्शन नाही. पप्पानी 10-12 बसी घेऊन ठेवल्या त्या दिल्या गोडाऊनला. तर सामान आपचिप करायला लावतात ते. त्याचं काही टेन्शन नाही. बापरे. मी त्याच्याबद्दल पण नाही विचारत. आता समज आपण एक्सेल शिकतो तर तू काही गोल्ड घेतलंस, फ्रीज घेतली, टीव्ही घेतलास किंवा कार घेतलं त्याच्याबद्दल तुला एक्सेल मध्ये टाकायचंय तर तू कसं कालची लिहिणार? गोष्ट आहे. कालची गोष्ट आहे. दादानी 2 कोटीची गाडी घेतली. बरं. पप्पा बोललो काय गरज आहे का, तरी घेतली. पप्पा बोललो काय गरज आहे का. बापरे. मग बारकी दिदी पण हट्ट करायला लागली. ती बोलली मानव पाहिजे. मग तिने 70 लाखाची BMW घेतली. बापरे बाप. एवढे मोठे एक्सपेन्स. आता ताईची हालत होती. ताईच्या हल्दीला पप्पानी बारक्या ताईची हालत होती. तिच्या हल्दीला पप्पाही 1 कोटीचा सोना दिला. काय म्हणतो? मग मोठ्या ताईला समजला 1 कोटीचा सोना दिला आणि तिच्या लग्नाला 50 लाखाचा सोना दिला होता. मोठ्या ताईला आला राग. ती बोलली मला पाहिजे 50 लाखाचा. ती आली धावत घरी. ती बोलली मला 50 लाखाचा सोना पाहिजे. सगळी भांडाभांड झाली ना. तो कोणाला पप्पाला द्यायला लागला. यो दादा 2 कोटीची गाडी घेतली आत्ताच. याला परवाच्या दिवशी आला बँकॉकवरून. 5 लाखाचा बिल झाला. मित्राने घेऊन गेलता. सगळा खर्च मित्राने टाकला याच्यावर. सगळा खर्च पप्पाही भरला. जबरदस्त आहे अकाउंट तुमचा. आता दादाची लवर आहे. दादाला बोललो हिच्या मागं लागू नको. ही लई बॅकर बाई आहे. झालं का? बस बस. मला नाही ऐकायचं अजून. नाही, बस नाही. बस. तिच्या लवरला परत त्यांनी एवढे पैसे संपवले. आपल्याला बस. 2 लाख दिली. तिने 2 लाख दिलं. 2 लाख दिलं. बस बस. नाही आहे अजून. कळलं मला. त्याचा एवढं लिहा. नाही बस झालं ना आपल्याला. एवढं खूप आहे. ते एक्सेल पण संपून जाईल. पप्पा नुसतं दुसऱ्याला पैसे वाटतात. मग आई ही नुसती भंकस करते. बस झालं का? नाही ऐका. नाही, बस बस. ती झालं बोलली ना. माझ्या पण बाहेरच्यांना पैसे पाहिजे. तुम्ही हे असंच वाटावट मला करा. कळलं मला कळलं. बास झालं का तुझं? 3 लाख दिलं काकाला पप्पाई. बास ना. मग नंतर ऐका बस, ना बस, पुढचा बस. विषय असा झाला. बस मला नाही ऐकायचं. मी चालले. 3 लाख काकाला दिलं. चल बेनुका लेक्चर आहे. अगं चल आपलं लेक्चर आहे ग. तुझी मैत्रीण आहे का? हो. अरे 1 नंबर आहे रे. दिसायला पण एकदम साधी बोली आहे. सेटिंग लावून दे. नाही पटणार हो तुम्हाला. तिचं ते फक्त कबुतरांवरच प्रेम आहे. तिचे ते कबूतर आणि ते दाणे. आय्या तुम्हालाही कबूतर आवडतात? हो मला पहिल्यापासून आवडतात कबुतरा. आमच्या बाबाची गावात पोल्ट्री होती. पोल्ट्री. आमचा बाबा थोडा डोळ्याने आदू होता. त्याला दिसत नव्हता एवढा. पण मी रातचे गुपचूप त्याच्या पोल्ट्र्यांमध्ये कबुतरा लपवून ठेवायचो. पण नंतर काय माहिती सकाळी बघत होतो कोंबड्या पण गायब व्हायच्या, कबुतर पण गायब व्हायची. म्हणजे तुझ्या आजोबांनी कोंबड्यांसकट कबूतर नाही मारून टाकलं? म्हणजे माझ्या बाबांनी कोंबड्याबरोबर कबुतराला कापून त्याचा मटण अख्ख्या गावाला खायला घातला. तरीच बोललो कोंबड्याचं मटण कबुतरासारखं का लागायचा. शी.
कबुतराचं मटण तरीच बोललो लई वेगळा लागायचा. जाऊ दे.